जीवन मिशनचे जे ठेकेदार आहेत ते आपल्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आलेले आहेत. जे वेबकास्ट कंपनीचे जे अधिकारी आहेत ते पण आलेले आहेत आणि पाणी पुरवठा विभागाचे जे कर्मचारी आहेत ते पण आलेले आहेत. तर आपण 21 मार्च 2025 रोजी आपल्या जलजीवन मिशन अंतर्गत आपण तक्रार दिली होती जिल्हा परिषदला की आपल्या जलजीवन मिशन अंतर्गत आपल्या गावाला पाणी मिळावे म्हणून. आणि 15 एप्रिल 2025 रोजी आपण निवेदन दिले होते की जर लवकरात लवकर पाणी नाही भेटलं टाकरवनला तर आपण 1 मेला धरणे आंदोलन धरणार आहोत. त्यानिमित्ताने आज आपल्या ग्रामपंचायतमध्ये हे सर्वजण आलेले आहेत. यांनी आपल्याला असं तोंडी आणि लेखी असं आश्वासित केलेलं आहे की 24 मेपर्यंत ते आपल्या गावाची जी जलजीवन योजना जी आहे त्याच्यामध्ये काही नळाचे कनेक्शन असतील, काही तुटाचे कनेक्शन असतील, जिथं नळ कनेक्शन दिलेले नसतील त्या सर्व ठिकाणी नळ कनेक्शन देऊन प्रत्येक नळाला पाणी देण्याची त्यांनी आज ठेकेदार यांनी आपल्याला हमी दिलेली आहे. याच्यावरून आपण हे 1 मेचं जे काही आंदोलन होतं आपलं जे धरणे आंदोलन होतं हे सर्व ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, सरपंच आणि सर्व ग्रामस्थ ज्या सर्व ग्रामस्थांनी आपल्या निवेदनावरती सह्या केल्या, 400-500 ग्रामस्थांनी निवेदनावरती सह्या केल्या 1 मेच्या धरणे आंदोलनासंदर्भात. तर ते आम्ही सर्व ग्रामस्थांना आवाहन करतो की त्यांनी आपल्याला 24 मेपर्यंत वेळ मागितलेला आहे. हे सर्व आपल्या सर्व संमतीने मी त्यांना थोडा वेळ देतो आणि नंतर 24 मेपर्यंत जर त्यांनी टाकरवन या गावाला पाणी जर नाही दिलं तर ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच, उपसरपंच आणि सर्व सन्माननीय सदस्य यांच्या वतीने आणि ग्रामपंचायत आपल्या टाकरवन ग्रामस्थ यांच्या वतीने आपण मोठं एक आंदोलन उभा करूयात. मग ते आंदोलन आपलं ग्रामपंचायत समोर असेल, जिल्हा परिषद समोर असेल, कलेक्टर ऑफिस समोर असेल, एक मोठं आंदोलन करून आपण हे पाण्याचा मार्ग सोडूयात. तर ह्या संदर्भात तुर्तास जे 1 मेचं धरणे आंदोलन जे आहे ह्या धरणे आंदोलनासाठी मानवी हक्क अभियान संघटना ह्या सर्व संघटनेने आम्हाला सहकार्य केलेलं आहे. मानवी हक्क अभियान संघटना तालुका सचिव म्हणून मी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं आभार मानतो. आणि हे जे काही 1 मेचं धरणे आंदोलन जे होतं ते आपण तुर्तास थांबवत आहोत असं सर्वांना मी आश्वासित करतो. धन्यवाद.